हॅलो, कसे आहात सगळे? तर डालस आर्बोरेटमचा पहिला भाग तुम्ही पाहिलाच असेल. हा आहे दुसरा भाग, जिथे अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळणार आहेत. तर इथे आम्ही एक छोटीशी विश्रांती घेतली. इथे बसायचं. जसं मी तुम्हाला पहिल्या भागात सांगितलं की हे डालस आर्बोरेटम हे व्हाईट रॉक लेकला लागून आहे आणि जी समोर दिसते ती व्हाईट रॉक लेक आहे. तसं घरातून निघताना भरपेट नाश्ता झालाच होता, तर म्हणून आम्ही फक्त थोडेसे ड्रायफ्रुट्स घेऊन गेलो होतो. हे काय लिहिलं? काय काय वाच. हे वाचू. इफ यू कॅन वॉक यू कॅन डान्स. हो. इफ यू कॅन टॉक यू कॅन सिंग. झिम्बाब्वे प्रोवर्ब. ओके. ही स्पेलिंग मिस्टेक आहे की त्याचं नाव झिम्बाब्वे प्रोवर्ब आहे? माहित नाही आता, ते सर्च कर गुगलला. जसं तुम्ही इथे बघू शकता, हे ख्रिश्चन वेडिंगचं डेकोरेशन आहे. त्या दिवशी तिथे एक लग्न होतं आणि त्याच्या कोपऱ्यावरच असं एक सुंदर तळ होतं, जिथे रंगीबिरंगी मासे आपल्याला दिसत आहेत. आणि पुढे गेल्यावर एक छोटासा धबधबा पण त्यांनी बनवला होता. पुढे आपण जे बघतो आहे ते आहे चिल्ड्रन्स ॲडव्हेंचर पार्क. हे साधारण 6 ते 8 एकर्सपर्यंत पसरलेलं गार्डन होतं आणि तिथे बऱ्यापैकी ॲक्टिव्हिटीजसुद्धा असतात लहान मुलांसाठी. कधी कथा सांगणं, स्टोरी टेलिंग किंवा हँड्स ऑन ॲक्टिव्हिटीज तुम्ही त्यांच्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन बघू शकता. तर तुम्ही जर डॅलसमध्ये राहत असाल, लहान मुलांना घेऊन यायचं असेल, तर तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर त्याची सगळी माहितीसुद्धा मिळेल. आणि जसं हे बघता, एक छोटंसं घरसुद्धा त्यांनी तिथे बनवलं आहे. घरामध्ये छोट्या छोट्या खुर्च्या, टेबल आणि असं क्यूट पेस्टल कलर एस्थेटिक. आणि हा आहे एक मोठा कॅलिडोस्कोप. कॅलिडोस्कोपला मराठीत काय म्हणतात मला कमेंट्समध्ये सांगा. हे आपण शाळेत नाही का बनवायचो, ज्याच्यात आरसे लावायचो आपण अँगल्सवर आणि आतमध्ये छोटे छोटे बांगड्यांचे तुकडे टाकायचो, जेणेकरून एक सुंदर डिझाईन तयार व्हायची. पुढे आहे हे पेंड्युलम आर्ट. त्यांनी रांगोळी दिली होती आणि ती रांगोळी त्या मधल्या फ्लास्कमध्ये टाकायची आणि त्याला आपण एकदा हलवायला सुरू केलं की ते पेंड्युलमसारखे ऑसिलेशन्स करतं, म्हणजे ते फिरत राहतं गोल गोल आणि त्याने एक सुंदर डिझाईन तयार होते. वाव. नंतर आम्ही वरती आलो बघण्यासाठी की वरून खाली कसं दिसतंय. ॲक्च्युली ह्या आधी आम्ही एका ट्री हाऊसमध्ये पण गेलो होतो, ज्याचे व्हिडिओज घ्यायचे राहिले. आणि हे त्यांनी वायू ऊर्जाचे बनवलेले मॉडेल्स आहेत. कशी विंड मिल्स काम करतात, जसा वारा देऊन त्याचे रोटेशन सुरू होऊन त्याच्यातून विजेची निर्मिती होते. तर असे बरेच मॉडेल्स त्यांनी बनवले होते आणि त्या पाईपमधून जोरदार वारा येत होता. हे एक चेंबर होतं, जिथे आत गेल्यावर आपण जसं ते बटन सुरू करू, एक जोरदार हवा आतमध्ये येते आणि आपल्याला ते प्रेशर जाणवतं. झालं काय? केलं बंद. तर हे आहे हायड्रो पॉवर, म्हणजेच पाण्याच्या मदतीने विजेची निर्मिती.
फिरव फिरव. जसं जोरात पाण्याची पिचकारी त्या समोरच्या स्ट्रक्चरवर मारल्यानंतर ते गोल गोल फिरतंय. किती सुंदर दिसतंय बघा. तर हे सगळे आहेत रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी, म्हणजेच ते आपल्या निसर्गात असल्यामुळे आपण ते पुन्हा पुन्हा वापरून त्याच्यातून पुन्हा पुन्हा वीज निर्मिती करू शकतो. लहान मुलांना खेळण्यासाठी शिकण्यासाठी किती सुंदर जागा आहे नाही. इथे भरपूर खारुताई फिरतात. तर हा जेव्हा रस्ता बनवलाय तेव्हा बहुतेक खारुताई इथून अशी पळत गेली आहे आणि इथे जाऊन गुडूप झाली माती. इथून पुढे पुढे जाताना आम्हाला एक खूप गमतीशीर गोष्ट दिसली. बघूया ते काय आहे. Left the sword for a clue to find a magical village nearby. असं काय आलं? लुक टू द लेफ्ट कुठे कुठे? अँड अच्छा रिफ्लेक्शन आहे. look to the left and you will see a village of fairies living happily. लेफ्टला क्लिअर नाही दिसत आहे काय. लेफ्टला काय आहे? हे काय? हे तर बाहेर आलो. काय रे इथे? का कुठे? ओह सही है. इथे बघ ना. म्युझिक वाजते मध्येच वाजते. फक्त मध्ये. बाजूला नाही वाजते. हा एक वॉटरफॉल आहे जिथे अगदी काचेसारखं पाणी वाहत होतं. खरं सांगायचं तर आम्ही हा स्पॉट फोटोजमध्ये जेव्हा बघितलं होतं तेव्हाच ठरवलेलं आर्बोरेटमला जायचं आणि हे आम्हाला खूप शोधून शोधून सापडलं आहे. खरं तर होतं बाजूलाच क्रिसमस विलेजच्या, पण खूप शोधावं लागलं आम्हाला. अँड ऑफकोर्स स्टोअर वस्तू खरेदी करण्यासाठी. ह्यानंतर आम्ही आर्बोरेटमच्या बाहेर पडलो आणि हा जो परिसर दिसतोय तो आर्बोरेटमच्या बाहेरचा आहे. हा जो ब्रिज बनवला आहे तो व्हाईट रॉक लेकवर बनवला गेला आहे आणि हा पूर्ण जसा पाम बीच रोड आहे तसाच रस्ता दिसत होता आणि रस्त्याच्या पलीकडे अशी घरं होती मोठी मोठी, जी व्हिडिओमध्ये घेतली नाही पण आता शेअर करावं असं वाटलं. खरं तर आम्हाला भूक लागलेली त्यामुळे काहीतरी खायला जायचं होतं, पण वाटेत जे जे दिसलं त्याचा व्हिडिओ केला आहे. आलं का? येस. कुठे आहे? आय हॉप. परत दाखव. आय हॉप चालू की. सो आपण कुठे आलो सुकू? आय हॉप जे ओमकारचा फेवरेट आहे. त्याचा फुल फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल हाऊस ऑफ पॅनकेक. पॅनकेक्स. ओके. काय खाणार? आपण चिकन पॅनकेक. चिकन पॅनकेक. हां चिकन पॅनकेक असतो. चिकन पॅनकेक. चिकन आणि पॅनकेक. चिकन आणि पॅनकेक. ओके. इथे असेल मेन्यू. असंच ठेवू की तूच असं बघ, तूच फिरू? बघ. तुला कळेल. असं तुला फिरू? आवडतं ते ऑर्डर कर. संध्याकाळ झाली आहे, घरी जाण्याची वेळ. पण जायच्या आधी आम्ही असंच गंमत म्हणून एका पेट शॉपमध्ये गेलो. इथे पेट्ससाठीच्या सगळ्या गोष्टी आहेत. टी शर्ट्स, खेळणी, त्यांचं खाणं आणि बरंच काही. पण इथे अजून काय काय आहे बघायचं आहे का तुम्हाला?
आणि हे फिश आहेत ना? नाही, हे पोपट आहेत. मगाशी तू काय बघितलेलंस? हा, साप. आत असणार ना? ओ हा, दिसलं दिसलं. मगाशी किडे कुठे दिसतात? किडे तिथे हे किडे आहेत. क्रिकेटचं पण ह्याचं काय करणार आहे? का विकतात? तेव्हा जाऊन आणि मघाशी तुम्हाला मी जी घरं म्हणाली मोठी मोठी ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतील. आणि अशा प्रकारे दिवसाची सांगता झाली आणि आम्ही पुन्हा घरी चाललो आहे. तर हा व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. आयुष्य खूप सुखकर आहे, आनंदाने जगा.